एक पीडीएफ तुम्हाला दिसते. Okay, can you start now? Okay. As per the syllabus discussed yesterday, we know that the first name, the unit number one name has a magnetic circuit. That is the chapter number one has a name of magnetic circuit, and the subject EEC, elements of electrical engineering. In that, the first chapter represents about the information about the magnetic circuits and how the electrical energy is generated, on which principles the electrical energy is generated. That points are discussed in this unit number one. We all know about it in yesterday's lecture. We already learned about it, and from today we are going to start our syllabus of EEC subject, elements of electrical engineering, and we are going to start it from the first chapter, and the name is magnetic circuit. Okay, can anybody can explain what is mean by magnet? मैग्नेट मतलब क्या होता है? अट्रैक्टिंग चीज है. और क्या करता है मैग्नेट? कोई में स्टूडेंट आपका आवाज ठीक से नहीं आ रहा है. गुड कंडक्टर्स को अट्रैक्ट करता है. और आणखीन कोणी सांगू शकतं का? That. Okay, then again. Okay, again. अजून shows the direction. Good. Okay. See here, what is mean by magnet? Turn off your mics, please. Okay, see here, what is mean by magnet? The definition of magnet is nothing but it is a piece of solid substance which exhibits a property of attracting small pieces of certain materials such as iron or steel. मतलब अ मैग्नेट इज अ सॉलिड सब्सटेंस. मतलब ये क्या होता है? एक सॉलिड सब्सटेंस होता है जो क्या करता है, एक एनर्जी एग्जीक्यूट करता है. उसकी एक प्रॉपर्टी रहती है. वो प्रॉपर्टी क्या करती है? स्मॉल पीसेस ऑफ सर्टन मटेरियल सच एज आयरन और स्टील. मतलब जो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होती है, उस कंडक्टर्स को, उस मटेरियल्स को वो क्या करती है? अट्रैक्ट करती है. राइट. और there is another definition is also given. It is the material which attracts the iron pieces in small. What is mean by magnet? Magnet हम किसको कह सकते हैं स्मॉल में? It is the material which attracts to the iron pieces. जो भी मटेरियल है, एक मटेरियल है जो क्या करती है? आयरन और स्टील पीसेस को अट्रैक्ट करती है, उनको चिपका देती है. उसे क्या कहते हैं हम? मैग्नेट कहते हैं. हम बचपन से इसे देखते आए हैं, इसके साथ खेलते आए हैं. लेकिन ये जो मैग्नेट है वो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में बहुत ही बड़ा रोल अदा करता है. इट प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल इन द इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग बिकॉज थ्रू दिस मैग्नेट the electricity which uses in our homes is generated by using these magnets. मतलब हमारे घर में हम जो भी इलेक्ट्रिसिटी यूज करते हैं, हम अपना टीवी चलाने के लिए,
मिक्सर चलाने के लिए, ग्राइंडर चलाने के लिए, अपने मोबाइल को, अपने लैपटॉप को चार्ज करने के लिए हम जो इलेक्ट्रिसिटी इस्तेमाल करते हैं, वो इलेक्ट्रिसिटी जो है वो इसी मैग्नेट की वजह से निर्मित किया जाता है, उसी इसी से वो क्या करते हैं, जनरेट किया जाता है। कैसे जनरेट करते हैं, कौन से प्रिंसिपल से जनरेट करते हैं, ये सब हम इस लेक्चर में देखने वाले हैं, इस चैप्टर में देखने वाले हैं। But what is mean by magnetism? There is another definition is there. We know about magnet. What is mean by magnet? It is a solid substance which exhibits a property of attracting a small pieces of iron or steel. जो भी iron और steel को attract करने की ताकत रखता है, प्रॉपर्टी रखता है, उसे हम क्या कहते हैं, मैग्नेट कहते हैं। लेकिन मैग्नेटिज्म क्या होता है, देखिए, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मैग्नेट टू अट्रैक्ट द आयरन पीसेस। मैग्नेट और मैग्नेटिज्म में फर्क है, ठीक है। मैग्नेट और मैग्नेटिज्म में देयर इज अ डिफरेंस बिटवीन मैग्नेट एंड मैग्नेट। क्या है, एक सब्सटेंस है। ओके, कुछ समझ में आ रहा है आपको? गुड। मॅग्नेट हे काय आहे, एक सबस्टन्स आहे। मॅग्नेट काय आहे, एक सबस्टन्स आहे फक्त। आणि मॅग्नेटिझम काय आहे, ती त्याची प्रॉपर्टी आहे जी काय करते, त्याला अट्रॅक्ट करायचं, आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करायचं काम करत असते। त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिझम म्हणू शकतो। लक्षात येतोय? मैग्नेट क्या होता है, गुड। मैग्नेट क्या होता है, ये सिर्फ एक सब्सटेंस है जो इधर रखा हुआ है, इसे हम मैग्नेट कहते हैं। जैसे कि हमारा मोबाइल है, इसे क्या कहते हैं, मोबाइल कहते हैं। लेकिन इसकी प्रॉपर्टी क्या है मोबाइल की, ये मोबाइलिटी है, मतलब इसे हम लेकर कहीं भी घूम सकते हैं, ये उसकी प्रॉपर्टी है। लैंडलाइन को लेकर कहीं भी घूम सकते हैं क्या? नहीं, ये उसकी प्रॉपर्टी नहीं है। लेकिन मोबाइल को लेकर घूम सकते हैं, ये उसकी क्या है, प्रॉपर्टी है। इसीलिए टेलीफोन का क्या काम है, टेलीफोन का भी वही काम है जो मोबाइल का काम है, बराबर। मोबाइल का काम क्या है, जो टेलीफोन काम करता है वही मोबाइल भी काम करता है। कॉल आने के लिए, कॉल करने के लिए, दोनों का भी इस्तेमाल किया जा सकता है। टेलीफोन का भी इस्तेमाल किया जा सकता है, मोबाइल का भी इस्तेमाल किया जा सकता है। लेकिन हम किसको मोबाइल कहते हैं, यहाँ एक आयताकृति रेक्टेंगुलर टाइप एक मटेरियल रखा है हुआ है, इसे हम क्या कहते हैं, मोबाइल कहते हैं। लेकिन इसकी प्रॉपर्टी क्या है, इसे हम लेके कहीं भी घूम सकते हैं, ये उसकी प्रॉपर्टी है। लाइक दैट मैग्नेट इज ओनली अ मटेरियल, मैग्नेट इज ओनली अ सब्सटेंस, okay, which attracts, magnet is only a substance and its property is its magnetism, that is the property which attracts to the iron or steel pieces। यानी कि मैग्नेटिज्म क्या है, ये उसकी प्रॉपर्टी है जो क्या करती है, आयरन और स्टील पीसेस को अट्रैक्ट करने की ताकत रखती है, प्रॉपर्टी रखती है। समझ में आया कुछ, मैग्नेटिज्म मीन्स क्या? गुड। आप, आपको रजिस्टर पता है, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग का रजिस्टर पता है, 10th क्लास में कुछ इसका हुआ, आपको सिलेबस था सायन्स में, राइट। रजिस्टर क्या करता है, रोधक, मराठीमध्ये आपण त्याला रोधक असं म्हणतो, फ्लो ऑफ करंट, राइट। उसे वो क्या होता है, रजिस्टर होता है, रेजिस्टेंस होता है, रेजिस्टेंस होता है, रजिस्टर होता है। क्या फर्क है रजिस्टर और रेजिस्टेंस में? गुड। रजिस्टर एक है, एक सिर्फ मटेरियल है, एक सिर्फ सब्सटेंस है जो क्या करता है, सिर्फ और सिर्फ करंट को अपोज करता है। इट हैज अ प्रॉपर्टी टू अपोज द करंट। बट व्हाट इज मीन बाय रेजिस्टेंस, इट्स कैपेसिटी टू अपोज द करंट इज कॉल्ड एज रेजिस्टेंस। अब मैग्नेट है, इधर हम मैग्नेट का देख रहे हैं। मैग्नेट है क्या है, सिर्फ एक सब्सटेंस है जो क्या करता है, आयरन और स्टील पीसेस को अट्रैक्ट करता है, राइट। बराबर है, मैं क्या बोल रहा हूं, बराबर। समजा लागले मी काय सांगतोय ते, समजा लागले। एक सिंपल मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, हिंदीमध्ये सांगतो, ओएमएस स्टुडंटला पण समजेल। सपोज दॅट वी हॅव अ मॅग्नेट, ओके। व्हॉट इज मीन बाय मैग्नेट, मैग्नेट इज ओनली अ सबस्टन्स विच अट्रॅक्ट्स टू द आयरन ऑल स्टील पीसेस। म्हणजेच काय, यानी क्या, मैग्नेट एक सिर्फ सब्सटेंस है जो क्या करती है, आयरन और स्टील पीसेस को अट्रैक्ट करती है, बराबर। लेकिन मैग्नेटिज्म क्या है, ये उसकी प्रॉपर्टी है। सपोज दैट हमने क्या किया है, एक जगह पर एक मैग्नेट रखा है और उसके 10 इंच दूरी पर एक आयरन का पीस रखा है।
क्या वो मैग्नेट उससे अट्रैक्ट कर पाएगा? कर पाएगा या नहीं? 10 इंच के दूरी पर एक आयरन का रॉड रखा है या पीस रखा है, मैग्नेट उसे अट्रैक्ट कर पाएगा या नहीं? क्यों नहीं? क्यों नहीं कर पाएगा? देखिए, यही उसकी मैग्नेटिज्म है। मैग्नेटिज्म क्या है? अगर उसकी मैग्नेटिज्म अच्छी होगी, बहुत ही बढ़िया होगी, तो उस 10 इंच पे रुके हुए आयरन मटेरियल को वो अट्रैक्ट कर पाएगा। लेकिन लेकिन उसकी प्रॉपर्टी, उसकी जो मैग्नेटिज्म है वो बहुत अच्छी नहीं है, यानी मैग्नेट का साइज जो है वो स्मॉल है, तो वो उसे क्या कर नहीं पाएगा, अट्रॅक्ट कर नाही पाएगा. समजलं मी काय सांगितलं ते? 10 इंचच्या दुरीवर आपण एखादं आयर्न पीस ठेवलं मॅग्नेट पासून, आणि ते आपण आपल्याला काय बघायचं, ऑब्झर्वेशन काय करायचंय, ते त्याला अट्रॅक्ट करते की नाही हे बघायचंय. तर ते अट्रॅक्ट करू शकेल का? ते करू शकेल पण नाही. पण जर त्याची मॅग्नेटिझम प्रॉपर्टी चांगली असेल, स्ट्रॉंग असेल, तर ते त्याला अट्रॅक्ट करू शकेल 10 इंचाच्या दुरीवरून. आणि जर मॅग्नेटिझम प्रॉपर्टी त्याची कमी असेल तर ते काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार पण नाही आहे. राईट? समजते मी काय सांगतोय? मॅग्नेटिझम म्हणजे काय समजलं? मॅग्नेटिझम, आपण वजन उचलू शकतो, बरोबर? वजन हे वजन आहे, आपण वजन उचलू शकतो, पण 10 किलोचं वजन उचलणार आहे की 20 किलोचं वजन उचलणार आहे, हे कशावर डिपेंड आहे? आपल्या ताकदीवर डिपेंड आहे, बरोबर आहे का? हे त्याचं काय आहे, प्रॉपर्टी आहे, हे त्याची मॅग्नेटिझम, हे काय आहे, मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे. समजलं? ओके. रेकॉर्डेड लेक्चर्स आर गोइंग टू बी ऑल्सो प्रोव्हाइड यू ऑफ दिस, म्हणजेच युट्यूबला तुम्हाला हे पब्लिश पण करणार आहे आपण जे लेक्चर आता बघायला लागले ते, आणि त्याच्यावर तुम्ही परत एकदा हे समजावून घेऊ शकता जर कोणाला समजलं नसेल तर. कोणाला समजलं नसेल तर विचारा, मी आणखीन एकदा सांगतो. समजलं सगळ्यांना? बॉईज मध्ये बॉईज आहेत का? बॉईज समजलं? लक्ष आहे का? काय माईक आणि कॅमेरा कंटिन्यू स्टार्ट करायला पाहिजे, ऑनच ठेवायला पाहिजे? ओके. सेकंड ऍक्टिव्हिटी काय करत राहू नका, पूर्णपणे लक्ष द्या. देन सी वी आर गोइंग टू द नेक्स्ट पॉइंट, टाइप्स ऑफ मैग्नेट. देयर आर मेनली 2 टाइप्स ऑफ मैग्नेट्स आर देयर. मैग्नेट के वहाँ यहाँ मौजूदा 2 टाइप्स है, 2 प्रकार है. पहला जो है वो इलेक्ट्रोमैग्नेट है, सेकंड जो है उसे हम नेचुरल मैग्नेट कह सकते हैं, जो साउंड बॉक्स में यूज किए जाते हैं, या फिर आपने बहुत बार देखे होंगे. आपने देखा है ना नेचुरल मैग्नेट? रेग्युलर मॅग्नेट जो ब्लॅक कलर का होत आहे, एकमेकाला ते अट्रॅक्ट करत असतात किंवा रिपेल करत असतात, बरोबर? त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल मॅग्नेट म्हणत असतो. मग इलेक्ट्रोमॅग्नेट काय असतं? इलेक्ट्रोमॅग्नेट जे असते ते इलेक्ट्रिक करंट मुळे तयार होत असते. देयर इज अ reason for the generation of these electromagnets. What is the reason? See, in electromagnets, whenever an electric current passes through a conductor or a coil, a magnetic field gets developed across it and coil starts acting as a electromagnet. That means whenever a electric current passes through a conductor, suppose that if we have a conductor, and on that conductor we wounded a wire and it is passed by the current. At that time a magnetic field is get developed across it and the coil start as a electromagnet. त्याचं डायग्राम, त्याचं पूर्ण प्रॉपर्टी आपण पुढे बघणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमैग्नेट मीन्स क्या होता है? इलेक्ट्रोमैग्नेट क्या होता है? जब हम किसी आयरन पीस पे एक वायर एक वाउंड करते हैं और उस वायर से हम इलेक्ट्रिक करंट पास करते हैं, तो उस आयरन पीस के सराउंडिंग क्या होता है, एक मैग्नेटिक फील्ड जनरेट होता है, और उस मैग्नेटिक फील्ड को हम क्या कह सकते हैं? इलेक्ट्रोमैग्नेट कह सकते हैं. जब हम करंट पास करना बंद कर देंगे तो इलेक्ट्रोमैग्नेट स्टॉप हो जाएगा, और जब हम करंट पास करना स्टार्ट कर देंगे तो फिर से अक्रॉस टू द आयरन पीस देयर विल बी द जनरेशन ऑफ इलेक्ट्रोमैग्नेट कैन बी हैपन. मीन्स उधर क्या होगा, इलेक्ट्रोमैग्नेट एक जनरेट होगा. कुछ समझ में आ रहा है? Suppose this is a rod. Okay, are you able to see this clearly? Okay, suppose this is a rod. Okay, this is a rod, and on this rod we are mounted a wire. आपण याच्यावर काय केले, एक वायर असं गोल गोल आपण माउंट केले,
आणि या वायरच्या इथं आपण काय केले, एक सप्लाय जोडलेला आहे. ओके, एसी सप्लाय इथं आपण जोडलेला आहे. ज्यावेळी करंट इकडून पास व्हायला चालू होईल त्यावेळी करंट काय होणार आहे, विथ दिस wire it starts to flow from this like. Okay, it starts to flow from this like. At that time, at the surrounding of this iron piece, त्याच्या सराउंडिंग मध्ये काय होणार आहे, एक फील्ड जनरेट होणार आहे. त्या फील्ड आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असं म्हणू शकतो. आणि ते कशामुळे जनरेट होणार आहे, कारण की आपण त्या वायर मधून आपण काय केलं, करंट पास केलं. आणि करंट पास केल्यामुळं तो जो आयर्न पीस आहे, म्हणजे तो कोणताही पद्धतीचा कंडक्टिंग मटेरियल असू शकतो, तो पीस जो आहे तो काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट करत असतो. लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी तुम्ही हे लेक्चर बघत असता त्यावेळी मी अशा नक्कीच व्यक्त करू शकतो की तुम्ही तुमच्या सोबत एक वही आणि पेन ठेवून घेतलेला आहे आणि जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते त्यांना तुम्ही नोट डाऊन सुद्धा करत आहे, अशा मी व्यक्त करतो. जर कोण स्वतःजवळ एक पेन आणि वही ठेवून घेतलेलं नसेल तर त्यांनी ते घ्यायचं आहे आणि नोट डाऊन करून घ्यायचं आहे, जे इम्पॉर्टंट फॅक्टर मी तुम्हाला पॉइंट सांगत आहे ते. ओके, देन सी व्हाट इज मीन बाय नॅचरल मॅग्नेट. इट इज अ मटेरियल इन विच मैग्नेटिक प्रॉपर्टी आर नॅचरली प्रेजेंट. म्हणजे मगाशी मी सांगितलं, जो हमारा ब्लैक कलर का हम मैग्नेट देखते हैं जो डे टू डे लाइफ में या बचपन में खेलने के लिए हम इस्तेमाल करते थे, उसे हम क्या कहते हैं, नेचुरल मैग्नेट ऐसे कह सकते हैं. और इलेक्ट्रोमैग्नेट हम किसे कह सकते हैं, जब हम एक आयरन पीस पे कॉइल माउंट करते हैं या फिर वायर माउंट करते हैं और उस वायर से हम क्या करते हैं, इलेक्ट्रिसिटी सप्लाई करते हैं. यानी हम उसे सॉकेट बोर्ड में कनेक्ट कर दे और इलेक्ट्रिसिटी का स्विच जो है वो ऑन कर दे. वो ऑन करने के बाद उधर एक मैग्नेटिक फील्ड तैयार हो जनरेट हो जाता है. उसे हम क्या कहते हैं, उस मैग्नेट को हम क्या कह सकते हैं, इलेक्ट्रोमैग्नेट कह सकते हैं. समझ में आया कुछ, समझा सगळ्यांना? ओके, then see again what is mean by magnetic flux. Here we are. What is mean by magnetic flux? The definition of magnetic flux is the number of magnetic lines of forces set up in a magnetic circuit is called magnetic flux. It is analogous to electric current I in electric circuit. यहां पर आप एक डायग्राम देख रहे हैं, क्लियरली दिखाई दे रहा है या नहीं? ओके, यहाँ पर एक साइड एन लिखा है, एक साइड आपको एस लिखा हुआ दिख रहा है, बराबर? राइट. आपने नॅचरल मॅग्नेट देखा होगा. नॅचरल मॅग्नेट तुम्ही बघितला असशीला, ज्यावेळी आपण एन एन पोल एकमेकासमोर धरतो त्यावेळी ते अट्रॅक्ट होतात की रिपेल होतात? रिपेल, राईट. आणि एन आणि एस वेगवेगळे दोन मॅग्नेट आहेत. एन एस एकमेकांशी त्यावेळी काय होतात, अट्रॅक्ट होतात. राईट, दॅट मीन्स electromagnet or any type of magnet, it may be natural magnet or it may be electromagnet, there are two poles are there. One pole is called a north pole, another pole is called as south pole. And we are here we are going to discuss about the magnetic flux. Magnetic flux म्हणजे काय असतं बघा. The definition of magnetic flux is the number of magnetic lines. What is mean by magnetic lines? You are able to see this clearly, dotted lines. डॉटेड लाइन्स, दीज आर कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लाइन्स. मगाशी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत होतो मॅग्नेटिझम संदर्भात, ते पण मी आणखी एकदा तुम्हाला इथं ड्रॉ करून सांगतो. समजा इथं आपण एक मॅग्नेट ठेवले, सपोज दॅट हिअर वी केप्ट वन मॅग्नेट अँड ॲट द डिस्टन्स ऑफ 10 इंच इफ वी प्लेस अ आयर्न पीस. ओके, आपण एक आयर्न पीस ठेवलेला आहे, तर मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करू शकणार की नाही असं मी क्वेश्चन विचारलेलं. एक जण सांगितलेलं की अट्रॅक्ट करू शकणार नाही. ठीक आहे, एक जण सांगितलेलं अट्रॅक्ट करू शकतं, पण ते कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन द मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय, हेच ते फ्लक्स लाईन्स आहेत. इथं तुम्हाला हे जे डॉटेड मध्ये दिसत आहेत हेच ते फ्लक्स लाईन्स आहेत. सपोज ह्या मॅग्नेटचे फ्लक्स लाईन्स इथपर्यंत असे येत असतील, ओके, तर ते अट्रॅक्ट करणार की नाही? करणार. गुड, कारण की मॅग्नेटिकचं जे लाईन्स आहेत ते कुठे आहेत, नियर टू दिस आयर्न पीस जवळ आहेत. सपोज दॅट इन्स्टेड ऑफ इट द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आर अवे फ्रॉम दिस आयर्न पीस, इथंच आहेत म्हणून समजा, आता अट्रॅक्ट करणार का? नो, आता अट्रॅक्ट करणार नाहीत. कारण की बिकॉज वाय,
क्योंकि उसकी जो मैग्नेटिक लाइंस है वो अवे फ्रॉम दिस आयरन पीस है। ओके, अवे फ्रॉम दिस आयरन पीस है, इसलिए वो उसे अट्रैक्ट नहीं कर पाएंगे। यही उसकी मैग्नेटिज्म प्रॉपर्टी है। अगर फ्लक्स लाइंस फार अवे होंगे तो उसकी मैग्नेटिज्म प्रॉपर्टी अच्छी है, और फ्लक्स लाइंस नियर टू द मैग्नेट होंगे तो क्या होगा, उसकी जो प्रॉपर्टी है वो क्या है, अच्छी नहीं है, उससे हम मैग्नेटिज्म कह सकते हैं। समझ में आया? Okay. For this magnetic flux, what is mean by magnetic flux definition? The number of magnetic lines. Are you able to clear this? See this clearly. Okay, magnetic lines. इथं magnetic lines काय केलेलं आहेत? Draw केलेलं आहेत. The number of magnetic lines of force set up in a magnetic circuit is called as magnetic flux. म्हणजे या magnetic circuit मध्ये, या मॅग्नेटिक सर्किट मध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स इथं सेटअप केलेल्या आहेत त्या लाईन्सला आपण काय म्हणू शकतो, फ्लक्स असं म्हणू शकतो. लक्षात येते? मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणायचं, हे जे त्याची मॅग्नेटिझम जी प्रॉपर्टी आहे ती कशाच्या बेसिसवर आहे, या फ्लक्स लाईन्सच्या बेसिसवर आहे. या फ्लक्स लाईन्सलाच आपण काय म्हणू शकतो, म्हणजे जे लाईन्सच्या लाईन ऑफ फोर्स आहेत या फोर्सलाच आपण काय करू शकतो, या लाईन्सला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणू शकतो. समजतंय? एकदम सिंपल पार्ट आहेत हे. तुम्ही एवढे दिवस सगळे हे बघत होता, पण हे काय असतं हे तुम्हाला माहित नव्हतं, पण आज ते तुम्हाला क्लिअर व्हायला लागले, तुम्हाला समजत असेल असं मी आशा व्यक्त करतो. Then, or there is another one definition is there. It is the total number of lines of force magnetic field is called as magnetic flux. That is nothing but I already explained in this point. Okay, या पॉइंट मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं काय असतं, द टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स, म्हणजेच काय, जे अट्रॅक्ट करण्याचे किंवा रिपेल करण्याचे टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस असतात. ओके, ते काय असतात, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणू शकतो. कशाचे असतात ते, मॅग्नेटिक फील्डचे असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणू शकतो. द एसआय युनिट इज वेबर. सी दिस केअरफुली. स्क्रीनशॉट्स वॉन्ट टू बी टेकन बाय यू. स्क्रीनशॉट्स वगैरे काढून घ्या. आपण एकच आता फक्त जवळजवळ 15-20-15 मिनिटं झालं आपण फक्त एकच पॉईंट बघायला लागलोय, एकाच पेजवर आहे. भरपूर सारे पीडीएफचे पेज आहेत, जवळजवळ 18 पेज आहेत पहिल्या चॅप्टरचे. वर इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही वर बघू शकता 18 पेजेस आहेत. आणि आपण आता पहिल्या पेजमध्ये आहे. या पहिल्या पेजचं स्क्रीनशॉट्स तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल, कशाला काय म्हणतात हे समजेल. ओके, बघा इथं काय सांगितलं, तर एसआय युनिट इज वेबर. कशाचं वेबर आहे? एसआय युनिट कशाचं आहे? वेबर हे एसआय युनिट कशाचं आहे? राईट, मॅग्नेटिक फ्लक्सचं हे वेबर हे काय आहे, एसआय युनिट. व्हॉट इज मीन बाय एसआय युनिट? युनिट म्हणजे, युनिट म्हणजे काय? गुड 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 गुड. म्हणजेच काय, युनिट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण त्याला मोजतो. इन विच फॅक्टर वी आर गोइंग टू मेजर द मॅग्नेटिक फ्लक्स, वी आर गोइंग टू मेजर इट इन वेबर. तुमचं वजन किती आहे? 50 किलो आहे. आपण ग्रॅम मध्ये मोजतो? नाही. पण आपल्या शेतामधील जे ऊस जात असतं त्याला केजी मध्ये मोजतो? मोजतो, बरोबर. म्हणजे ते काय असतात, युनिट्स असतात, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, एखादं क्वांटिटी मेजर करत असतो. आपण रोड कशाच्या याच्यावर मेजर करतो, डिस्टन्स, किलोमीटर. हे त्याचं काय काय, राईट. लाईक दॅट द मॅग्नेटिक फ्लक्स आर गोइंग टू बी मेजर इन वेबर. किती वेबर असणार आहे? 0.002 वेबर मॅग्नेटिक फ्लक्स आहे, असं आपण काय करू शकतो, त्याला मेजर करू शकतो. अँड इट्स सीजीएस युनिट. सीजीएस युनिट कुठला आहे? मॅक्सवेल आहे. ओके, मॅक्सवेल. इट इज डिनोटेड बाय फाय. फाय म्हणजे काय त्याचं? फाय, याला आपण फाय म्हणतो. अशा पद्धतीनं डिनोटेड म्हणजे सिम्बल. सिम्बल काय आहे त्याचं? मॅग्नेटिक फ्लक्सचं फाय आहे. द मॅग्नेटिक फ्लक्स मेजर थ्रू द फ्लक्स मीटर. म्हणजेच काय, कशा थ्रू तुम्ही तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स तुम्ही मेजर करू शकता? कोणता मीटर? फ्लक्स मीटर. फ्लक्स मीटर. विच टाइप ऑफ मीटर? Flux meter. The SI unit of the magnetic flux is Weber. It is denoted by phi, and the material or the meter which is required for the measurement of flux is called as flux meter. म्हणजे तुम्हाला फ्लक्स जर मेजर करायचं असेल तर तुम्ही कशा थ्रू मेजर करू शकता? फ्लक्स मीटर थ्रू मेजर करू शकता. ओके, प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. इथं बघा आता खाली आपण बघतोय प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल? First property is flux always flow from
अ क्लोज्ड लूप. म्हणजेच काय, ज्यावेळी लूप आपलं क्लोज असेल त्यावेळीच फ्लक्स जे असतात ते काय होतात, फ्लो होत असतात. सेकंड काय, फ्लक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स टू द साऊथ पोल. म्हणजेच काय सांगा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी इरेज करून घेतो एक मिनिट. ओके, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, देर आर टू टाइप्स ऑफ पोल्स इन द इलेक्ट्रोमॅग्नेट और नॅचरल मॅग्नेट. इट मे बी एनी वन ऑफ देम. कुठल्याही पद्धतीचं मॅग्नेट असू दे, नॅचरल असू दे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट असू दे, हम जो इंडिकेट करते हैं वो कौन से होते हैं, जो पोल्स इंडिकेट करते हैं वो कौन से होते हैं, नॉर्थ पोल एंड साउथ पोल होते हैं. एंड फ्लक्स ऑलवेज फ्लो फ्रॉम नॉर्थ पोल टू द साउथ पोल. दिस इज टू बी क्लियर टू ऑल. हम सबको ये समझ में आना चाहिए, ध्यान में रखना है कि जो फ्लक्स होते हैं वो नॉर्थ पोल टू साउथ पोल ही ट्रैवल करते हैं. ठीक है. देन थर्ड प्रॉपर्टी ऑफ मैग्नेटिक फ्लक्स इज दैट flux never intersect with each other. Means, what is mean by it, what is mean by it, intersect मतलब क्या होता है. राईट. म्हणजेच काय, आपले जे N2S पोल असतात ते काय होत असतात, एकाच साईडच्या एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होत असतात, बरोबर का. राईट. त्यामुळे तिथं कोणत्याही पद्धतीचं इंटरसेक्शन प्रोड्यूस होत नसतं. हे एक त्याची प्रॉपर्टी आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दॅट आर पॅरल टू इच अदर अँड आर इन द सेम डायरेक्शन रिपेल इच अदर. व्हॉट इज मीन बाय इट, मगाशी तुम्ही जे सांगितलं ते आहे. काय आहे याच्यामध्ये, फोर्थ मध्ये काय सांगितले बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे असतात ते पॅरल टू इच अदर असतात. इथं मी ते इंडिकेट केलेलं आहे, बरोबर. अँड आर इन सेम डायरेक्शन. म्हणजेच काय, एक N2S फ्लो व्हायलाय आणि दुसरा S2N फ्लो व्हायलाय, असं होऊ शकेल का. नो. का, कारण की त्याची प्रॉपर्टीज आहे की तो N2Sच फ्लो होणार आहे. त्यामुळे तिथं कोणत्याही पद्धती, त्यामुळे तिथं काय होणार आहे, ते कायम N2Sच फ्लो होणार आहे. आणि जर आपण त्याची डायरेक्शन चेंज केली तर काय होणार आहे तिथं, म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं N2N असं झालं तर रिपेल होणार का, कारण की हे पण N2S फ्लो होणार आहे आणि हे पण N2S फ्लो होणार आहे, बरोबर आहे का. त्यामुळे ते एकमेकाला काय करणार आहेत, रिपेल करणार आहेत. हे काय आहेत, त्याची मॅग्नेटिकची प्रॉपर्टीज आहेत, सॉरी मॅग्नेटिक फ्लक्सची प्रॉपर्टीज आहेत. समजलं. एकदम सिंपल पार्ट आहेत. Okay, then see next point, magnetic field. What is mean by magnetic field? The region near a magnet within which the effect of magnet is present. मगाशीच आपण हे पॉइंट बघितलेलं होता. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मी मगाशी तुम्हाला लाईन ऑफ फोर्स दाखवलेलं. मगाशी एक इथं मॅग्नेट 10 फीट 10 इंचच्या दुरीवर, आणि त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजेच काय, त्याचं जे एरिया आहे ज्याच्यामध्ये ते काय करू शकेल, एक तर रिपेल नसेल तर अट्रॅक्ट करण्याचं त्याचं जे प्रॉपर्टी असणार आहे ते त्याच्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये असणार आहे. त्या एरियाच्या फील्डला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. द रिजन नियर अ मॅग्नेट विदिन विच द इफेक्ट ऑफ मॅग्नेट इज प्रेझेंट. विच टाइप ऑफ इफेक्ट हॅज अ मॅग्नेट. मॅग्नेटमध्ये कोणकोणत्या टाइपचे इफेक्ट असतात. ओएमएस स्टूडेंट, मैग्नेट में कौन कौन से टाइप के इफेक्ट रहते हैं. कौन कौन से रहते हैं, कौन कौन से रहते हैं, कोण सांगू शकतो का. बॉईज मध्ये, बॉईज बोलत नाही आहेत. बॉईज, बॉईज मध्ये कोण आहे का. ओके, दोन प्रॉपर्टी असणार आहेत. एक असणार आहे अट्रॅक्ट, सेकंड असणार आहे रिपेल. आज मी मोबाईलवर हे टीचमेंट ऍप्लिकेशन जे आहे ते मोबाईलवर घ्यायलोय, त्यामुळे पहिला प्रेझेंट कोण आहे आणि कोण आहे मला बघू शकता येत नाही.
तर रिपेल आणि अट्रॅक्ट असे दोन पद्धतीचे काय असणार आहेत तिथं इफेक्ट प्रेझेंट असणार आहेत आणि ते प्रेझेंट जे असणार आहे ते एका ठराविक एरियामध्ये अवेलेबल असणार आहे. तिथं तुम्ही ते बघू शकता, इथं एक मॅग्नेट ठेवलाय आणि त्याचं जे प्रॉपर्टी आहे ते या ठराविक एरियासाठी आहे, पर्टिक्युलर एरियासाठी आहे. या एरियामध्ये ते मॅग्नेटिक फील्ड काय करत असतं, एक्झिस्ट करत असतं. त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फील्ड असं म्हणू शकतो. जिथं ते त्याची प्रॉपर्टी, इट मे बी रिपेल और इट मे बी अट्रॅक्ट, इच एनी वन कॅन प्रॉपर्टी कॅन बी अवेलेबल देअर, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड. त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फील्ड असं म्हणू शकतो. आलं लक्षात? Yes. Okay. Then next point is magnetic flux density. What is mean by magnetic flux density? Okay. See the amount of flux per unit area measured in a plane which is perpendicular to the magnetic field. म्हणजे काय बघा, इथं डेफिनेशन आपल्याला सांगितले. ओएमएस स्टुडंट, ओएमएस स्टुडंट, ओएमएस स्टूडेंट आहे कि नहीं? आप हो क्या लेक्चर के लिए? ओएमएस स्टूडेंट, ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी बघा, आपल्याला काय सांगितले, द अमाउंट ऑफ फ्लक्स पर युनिट एरिया ए मेजर्ड इन अ प्लेन परपेंडिकुलर टू द, ओके, कहा बरो सेकेंड एक्टिविटी चल रही क्या? क्या कर रहे हो, लेक्चर ध्यान से सुन रहे हो क्या? स्क्रीन दिख रहा है क्या ये? सगळ्यांना स्क्रीन दिसते? डायग्राम ड्रॉ केली होती, दिसते सगळ्यांना? ओके. वर जे आहे अपसाइड ला, हम जो अपसाइड को हम जो देख रहे हो क्या है, एक है वो एन पोल है, सेकंड जो है वो एस पोल है, मीन्स एक मैग्नेट है, राइट? राइट, बराबर है क्या? गुड. Then flux are moving from traveling from n pole to s pole. Okay, these are the flux lines which are traveling from n pole to s pole, right? Suppose at this condition we put any type of rectangular plate between it. We are going to insert a rectangular plate between it. हे जे काय आहे रेक्टँग्युलर प्लेट तुम्हाला दिसत आहे, आपण काय केले, त्याच्यावर पुट केले मध्ये एन आणि एस पोलच्या मध्ये आपण काय केले, त्याला पुट केले. ऍट दॅट कंडिशन द अमाऊंट ऑफ फ्लक्स पर युनिट एरियासाठी अमाऊंट ऑफ फ्लक्स जे तिथं कट व्हायला लागलं त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणू शकतो. समजते? म्हणजेच एन टू एस पोल ट्रॅव्हल करत असताना जे फ्लक्स लाईन्स या मॅग्नेटिक सॉरी या प्लेट थ्रू जात आहेत, तिथं जात आहेत, त्या एन टू एस ला सॉरी एन टू एस फ्लो होत असताना त्या प्लेटला काय करत आहेत, तिथं जाऊन तिथं थांबत आहेत, त्याला आपण काय म्हणू शकतो. आणि त्या एरियावर आपण जे फ्लक्स मेजर करू शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असं म्हणू शकतो. समजतंय मी काय सांगतो इथे? ज्यावेळी एन टू एस फ्लक्स फ्लो होत असताना आपण एखादं रेक्टँग्युलर प्लेट ज्यावेळी या एन टू एस फ्लो होत असणाऱ्या फ्लक्सच्या मध्ये ठेवतो, ओके, परपेंडिक्युलर पद्धतीनं मध्ये ठेवत असतो, त्यावेळी या एरियावर जे फ्लक्स इन्सर्ट होणार असतात फ्लक्स आपण मेजर करू शकतो आणि त्या फ्लक्सला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी विच इज मेजर्ड ऍज पर वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे बघा इथं द सिम्बॉल इज बी, सिम्बॉल काय आहे, बी आहे, आणि द एसआय युनिट इज टेस्ला. टेस्ला हे त्याचं एसआय युनिट आहे. 1 टेस्ला इक्वल्स टू 1 वेबर पर स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटर मध्ये किती वेबरचं फ्लक्स तिथं एक्झर्ट होत आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, 1 टेस्ला म्हणू शकतो. समजतंय? समजलं का नाही? समजलं की आणखीन एकदा सांगू?
ओके, क्लिअर करून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर थोडेफार आपण डेफिनेशन याच्या पुढे बघायचे आहेत. ओके, suppose that we have a n pole here of a magnet, right? And here a s pole of the magnet. Flux flows from n pole to s pole, right? Okay, this is the natural condition, n pole to s pole. बरोबर, आपण इकडे डायरेक्शन सुद्धा दाखवलंय. बरोबर आहे. एन पोल टू एस पोल हे काय होईल, एक्झर्ट व्हायला, सॉरी, एन पोल टू एस पोल हे काय होईल, ट्रॅव्हल व्हायला. बरोबर आहे. ऍट दिस कंडिशन सपोज वी प्लेस अ रेक्टँग्युलर प्लेट बिटवीन दिस, याच्यामध्ये आपण काय केलं, एक रेक्टँग्युलर प्लेट आपण ठेवलं, तर एन टू एस पोल जे जाणारे फ्लक्स होते ते या प्लेटवर एक्झर्ट होणार. बरोबर आहे. बरोबर आहे. सपोज इथं आणखीन एक हे 3D व्ह्यू मध्ये काढल्यासारखं मी काढलं. इथं खाली एक तुम्हाला दाखवतो, एन पोल जाताना समजा इथं एक प्लेट आपण ठेवले. बरोबर आहे. तर जे फ्लक्स आहेत त्या या एरियावर एक्झर्ट होणार की नाही, मध्ये ठेवले म्हणजे एक्झर्ट होणार. बरोबर आहे. बरोबर. एक्झर्ट झाल्यानंतर ज्यावेळी आपण त्याला मेजर करत असतो त्या एरियावरचं, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणतो. काय सांगितलं बघा, द अमाऊंट ऑफ फ्लक्स पर युनिट एरिया मेजर्ड इन अ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जे परपेंडिक्युलर टाईपनं जे आपण हे प्लेट ठेवलेलं आहे त्याच्यावर जे मॅग्नेटिक फ्लक्स एक्झर्ट करणार आहेत आपण ते काय करतो, स्क्वेअर मीटर मध्ये त्याला मेजर करतो. आणि एक स्क्वेअर मीटर मध्ये जेवढा फ्लक्स तिथं एक्झर्ट होत असतो त्याला आपण काय म्हणतो, एक टेस्ला असं म्हणू शकतो. इथं काय लिहिलंय, एसआय युनिट इज टेस्ला. बरोबर आहे. एक टेस्ला म्हणजे काय, वन टेस्ला इक्वल्स टू द वेबर पर स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटर मध्ये किती फ्लक्स तिथं एक्झर्ट व्हायला लागलाय त्याला आपण काय म्हणू शकतो, वन टेस्ला म्हणू शकतो. विच इज मेजर्ड, विच इज मीन्स बाय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्झर्ट होणाऱ्या त्या फ्लक्सला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणू शकतो, ज्याला आपण टेस्ला मध्ये मेजर करतो. वन वन स्क्वेअर मीटर फ्लक्स तिथं लाय होणार आहे किंवा जेवढा फ्लक्स तिथं एक्झर्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, वन टेस्ला म्हणू शकतो. समजलं. ओके, गुड. देन सी नेक्स्ट पॉइंट, बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. म्हणजेच काय असणार आहे आता, बी म्हणजे काय आहे, नाही वेबर नाही, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, फाय डिवायडेड बाय ए. म्हणजेच काय, फाय म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे का. फ्लक्सला आपण काय म्हणतो, फायनं डिनोट करतो. बरोबर, वेबर मध्ये त्याला आपण मेजर करतो. मागच्या आपण याच्यामध्ये इथं बघितलेलं, कुठं आहे फ्लक्स, बघा इथं आहे फ्लक्स. बरोबर आहे का. हा फ्लक्सचा पॉइंट आहे. याच्यामध्ये आपण सांगितलेलं फ्लक्स जे आहे त्याला आपण कशानं रिप्रेझेंट करतो, फायनं रिप्रेझेंट करतो. आणि त्याला मेजर कशामध्ये करत असतो, वेबर मध्ये आपण त्याला मेजर करत असतो. राईट. तर त्याच पद्धतीनं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी जे आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. म्हणजे टोटल फ्लक्स डिवायडेड बाय ए. ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी आपल्याला काय भेटत असतं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी भेटत असते, जे आपण कशामध्ये मेजर करतो, टेस्लामध्ये मेजर करतो, और वेबर पर मीटर स्क्वेअर. बरोबर. एक वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय असतं, एक टेस्ला असतं. म्हणजे एका स्क्वेअर मीटर मध्ये जेवढा फ्लक्स ऍक्ट करत असतो, एक्झर्ट होत असतो, त्याला आपण काय म्हणतो, वन टेस्ला असं म्हणतो. समजलं. where phi is the flux in a Weber and A is the cross-sectional area of magnetic material in square meter of the magnetic field. Magnetic field च A म्हणजे काय असणार आहे, B is equal to phi upon A झालं. phi म्हणजे काय असणार आहे म्हणून सांगितलं मी, मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहे. बरोबर. आणि ए म्हणजे काय असणार आहे, क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे. एरियाला आपण ए न इंडिकेट करतो ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल इन्सर्ट केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक मटेरियल असं म्हणू शकतो. आणि ते आपण स्क्वेअर मध्ये मोजतो. सो कुणाचं माईक ऑन आहे त्याने ऑफ करा प्लीज, माईक ऑफ. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो असतो, ए जो आहे तो काय असतो, क्रॉस सेक्शनल एरिया मॅग्नेटिक मटेरियल असतो. आणि फाय जो असतो तो काय असतो, फ्लक्स असतो. देन लाईक बी देर इज अनदर वन definition is there which is denoted by H.
What is mean by H? The magnetic field strength or magnetic field intensity or magnetizing force. म्हणजे काय H म्हणजे काय असतात तिन्ही हे सेमच असतात. ये जो तीन क्वांटिटी है वो तीनों भी सेम ही है. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और मॅग्नेटायझिंग फोर्स, ज्याला आपण H न काय करतो सिम्बॉल, ज्याचं सिम्बॉल जे आहे ते H आहे. ओके. What is the definition of magnetic field intensity? See, the magnetic field strength or magnetic field intensity or magnetizing force at the point in the magnetic field is defined as the force experienced by a unit north pole placed at the point in the magnetic field. It is denoted by H. It is measured in Newton per Weber or Ampere per मीटर. याला आपण कशाने डिनोट करतो, याचा सिम्बॉल काय आहे H आहे आणि मेजर्ड इन काय आहे न्यूटन पर वेबर मध्ये त्याला मेजर करत असतो. पण त्याच्या अगोदर त्याचं डेफिनेशनचं एक्सप्लेनेशन बघा काय सांगितले. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऍट अ पॉइंट, सपोज दॅट N pole is here, S pole is here. Suppose this is a rod of magnet. Here is N pole, here is S pole. Magnets flow like this. Okay, sorry, flux flow like this. बरोबर आहे ना, अशा पद्धतीने फ्लक्स फ्लो होत असतात. N to S हा रॉड आहे. ओके. ऍट सर्टन कंडिशन आपण काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे बघा ऍट सर्टन कंडिशन आपण काय करायचं, इट इज डिफाइंड ॲज अ फोर्स एक्सपिरियन्स बाय अ युनिट नॉर्थ पोल. म्हणजे एका पॉइंटला समजा आपण एक काय केलं, एका फ्लक्स लाईनवर एक पॉइंट आपण पुट केलं. ओके. आणि त्याला टँजंट आपण तिथं मारलं तर त्याचं डायरेक्शन कसं असणार आहे, अकॉर्डिंग टू N to S फ्लो होत असणाऱ्या फ्लक्सलाच असणार आहे. म्हणजे त्याचं डायरेक्शन कसं असणार आहे, अशा पद्धतीनं असणार आहे. बरोबर आहे का. ह्या कंडिशनला N पोलच्या रिलेटेड जेवढा फोर्स तिथं क्रिएट होत असतो त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणू शकतो. समजतंय. एकदम सिंपल पार्ट आहे, समजतंय हे. गुड. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय असते, ते एक त्याची स्ट्रेंथ असते त्या पॉइंट थ्रू N पोलला रिलेट करत असणार त्याचे जे स्ट्रेंथ असत्या, त्याची जी ताकद असते, त्याची जी फील्ड स्ट्रेंथ असते, इंटेन्सिटी असते, त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो. वी डिनोट इट बाय H अँड इट इज मेजर्ड इन न्यूटन पर वेबर और एम्पियर पर मीटर. म्हणजेच काय न्यूटन पर वेबर किंवा एम्पियर पर मीटर मध्ये आपण त्याला काय करत असतो, मेजर करत असतो. आणि इट इज डिनोटेड बाय H. द फॉर्म्युला इज H इज इक्वल टू N into I डिवायडेड बाय L. ओके. ते खालचं सोडा, B इज इक्वल टू म्यू H आहे की नाही, ते काय आहे सांगा. B म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, आणि H म्हणजे काय आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. देन द रिलेशन बिटवीन, ओके गुड, देन द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज B इज इक्वल टू म्यू H. म्यू म्हणजे काय असतं हे पुढे आपण पार्ट बघणार आहे. नाही कॉन्स्टंट नसतं ते, कॉन्स्टंट ते नसतं. पुढे आपण मॅग्नेटिक परमॅबिलिटी हे पॉईंट बघणार आहे, तेच म्हणजे म्यू असतं. तर द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज, फक्त हे लक्षात ठेवायचं, B इज इक्वल टू म्यू H असं असतं. आणि H बीचं फॉर्म्युला आपण बघितलेला, B इज इक्वल टू काय असतं फाय अपॉन A असतं. पण H चं फॉर्म्युला काय असतं, N इंटू I डिवायडेड बाय L असतं. H म्हणजे काय असतं N इंटू I. N इंटू I म्हणजे काय असतं, ठीक आहे ते पॉईंट तुम्हाला झालेलं नाही, पुढे आपण ते पॉईंट बघायचा. N इंटू असतं ते MMF असतं, मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. ते फुल पॉईंट आपण डिटेलमध्ये पुढे स्टडी करणार आहे. फक्त इथं लक्षात ठेवा Hचं जे फॉर्म्युला असतं ते काय असतं N इंटू I डिवायडेड बाय L असतं. L म्हणजे काय असतं, लेंथ असतं. ओके, लेंथ असतं. N इंटू I असतं ते काय असतं, MMF असतं. MMF म्हणजे काय, मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स असतं. आणि ते फुल डिटेल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, मॅग्नेटिक परमॅबिलिटी. एकदम सिंपल पार्ट आहे मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणजे काय, इट इज डिफाइंड ॲज द ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल टू कॅरी अ मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स. समजते काय आहे बघा, एकदम सिंपल पार्ट आहे मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणजे काय, इट इज द ॲबिलिटी ऑफ दॅट मॅग्नेटिक मटेरियल, ज्या मॅग्नेटिक मटेरियलवर आपण इलेक्ट्रोमॅग्नेट माउंट केलेला आहे, जनरेट केलेला आहे, त्या मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी जी काय करू शकते, मॅग्नेटिक फील्डला विथस्टँड करू शकते, त्याला आपण काय म्हणतो, त्याच्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो, परमॅबिलिटी म्हणतो. समजतंय.
ओके गुड. परमॅबिलिटीचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण अशा पद्धतीनं देऊ शकतो की आपण 10 किलोचं वजन घेऊ शकतो, बरोबर आहे का? एखादी व्यक्ती 10 किलोचं वजन कॅरी करू शकते. 10 मीटर जाण्यासाठी 10 किलोचं वजन ती घेऊ शकते. आणि एखादी व्यक्ती अशी पण असू शकते जी 20 किलोचं वजन सुद्धा घेऊन जाऊ शकते, बरोबर आहे का? ते कशावर डिपेंड आहे? त्याच्या ताकदवर डिपेंड आहे, बरोबर आहे, त्याच्या ॲबिलिटीवर डिपेंड आहे, बरोबर. मग अशाच पद्धतीची ॲबिलिटी जी एका मटेरियलची असू शकते. एखादं समजा आयर्न पीसचं एक मटेरियल आहे, कॉपर पीसचं एक मटेरियल आहे. म्हणजे कॉपर पीस एक आहे, आयर्न पीस एक आहे. आयर्न पीसवर आपण इलेक्ट्रोमॅग्नेट तयार केलाय आणि कॉपर पीसवर पण इलेक्ट्रोमॅग्नेट तयार केलाय. इलेक्ट्रोमॅग्नेट आपण काय केले? फॉर्म केले. पण आयर्नचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिकची कॅपॅबिलिटी असणार आहे, परमॅबिलिटी असणार आहे, त्या फ्लक्सला किंवा त्या मॅग्नेटिक फील्डला विथस्टँड करण्याची, ती कशी असणार आहे? कमी असणार आहे. आणि कॉपरची जी असणार आहे ती जास्त असणार आहे. का? कारण की कॉपर इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज कम्पेअर टू द आयर्न. आयर्नपेक्षा कॉपरचं जे गुड कंडक्टिव्हिटी असणार आहे ती कशी असणार आहे? हाय असणार आहे. त्यामुळे ते काय करू शकतं? चांगल्या पद्धतीचं जास्त ॲबिलिटीचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते विथस्टँड करू शकतं. पण आयर्न पीस तसं करणार आहे का? नाही. त्यामुळं म्हणजेच काय असतं? ते परमॅबिलिटी असतं. परमॅबिलिटी काय असतं? ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. आयर्न पण आहे, कॉपर पण आहे. कॉपरची कंडक्टिव्हिटी हाय आहे, आयर्नची कंडक्टिव्हिटी लो आहे. त्यामुळं आयर्न काय करणार आहे? त्याचे जे मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स असणार आहेत ते कमी वॅटेजचे असणार आहेत, कमी फोर्सचे असणार आहेत. आणि कॉपरचं जे असणार आहे ते मॅग्नेटिक लाईन्स कसे असणार आहेत? हाय क्वालिटीचे असणार आहेत. ते त्याची काय आहे? परमॅबिलिटी आहे. समजते? इट इज द ॲबिलिटी टू विथस्टँड अ मॅग्नेटिक फ्लक्स इज कॉल्ड ॲज परमॅबिलिटी. समजलं? इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे काय? हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक मटेरियलची. इन अदर वर्ड्स द मॅग्नेटिक मटेरियल कॅन सपोर्ट द डेव्हलपमेंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मगाशी मी तेच तुम्हाला सांगितलं, ते काय करत असतं? सपोर्ट करत असतं. आणि ते सपोर्ट करण्याची त्याची जी प्रॉपर्टी आहे, त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याला आपण काय म्हणतो असतो? परमॅबिलिटी म्हणत असतो. द एसआय युनिट इज हेनरी पर मीटर. एच बाय एम हेनरी पर मीटर आहे. हेनरी हे सायंटिस्ट आहेत ज्यांनी याचा शोध लावलेलं. एसआय युनिट इज हेनरी पर मीटर और एच मीटर स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो. और न्यूटन पर अँपियर स्क्वेअर अँड डिवायडेड बाय ए स्क्वेअर. अशा पद्धतीनं अशा युनिटमध्ये सुद्धा आपण त्याला मेजर करू शकतो. द नेक्स्ट, द मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ द मटेरियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू इट. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, आयर्न पीस आहे, कॉपर पीस आहे, मॅग्नेटिक लाईन्स जे आयर्नचे असणार आहेत ते कमी असणार आहेत. बिकॉज इट इज नॉट गुड ॲज कम्पेअर टू द कॉपर. कॉपरपेक्षा आयर्न चांगला आहे का मटेरियल कंडक्टिव्हिटीसाठी? नाही, कॉपर जास्त चांगला आहे. मग कॉपरचे लाईन ऑफ फोर्स जे असणार आहे ते कसं असणार आहे? हाय असणार आहे. त्यामुळे त्याची परमॅबिलिटी जी असणार आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक लाईन्स. कॉपरची जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी असणार आहे, कॉपरची जी परमॅबिलिटी असणार आहे ती हाय असणार आहे. आणि आयर्नची जी असणार आहे ती कशी असणार आहे? लो असणार आहे. ओके, समजते? ओके, कॅन यू स्टॉप हिअर और वॉन्ट टू कव्हर अनदर पॉइंट? ठीक आहे, एक स्लाइड बघूया. फक्त हेच एक पॉईंट बघूया. फक्त दोनच आपले पेज कम्प्लीट झाले तिथं. द परमॅबिलिटी ऑफ एअर और व्हॅक्युम और फ्री स्पेस आपण म्यू झिरो. मॅग्नेटिक परमॅबिलिटी जी आहे त्याला आपण म्यू ने इंडिकेट करू शकतो. मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ द एअर और व्हॅक्युम और फ्री स्पेस जे आहे ते म्यू झिरो ना आपण त्याला इंडिकेट करू शकतो. ओके, the permeability of the air or vacuum or free space, the medium in which the magnet is kept in air or vacuum or free space, then the ratio of flux density B, the ratio of flux density B and the magnetic field intensity or magnetic field strength H is called as permeability of air or vacuum or free space. म्हणजेच काय? एखाद्या एअरची, एखाद्या व्हॅक्युमची किंवा फ्री स्पेसची परमॅबिलिटी आपण परमॅबिलिटी कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो? तर बी डिवायडेड बाय एच आपण बघू शकतो. मगाशी मी तुम्हाला एक रिलेशन सांगितलेलं, बी इज इक्वल टू काय असतं? म्यू अपॉन एच असतं. सॉरी, बी इज इक्वल टू म्यू इंटू एच असतं. ज्यावेळी आपण बी अपॉन एच आपण ज्यावेळी करत असतो तेव्हा आपल्याला त्याची काय भेटत असते? परमॅबिलिटी भेटत असते. म्यू इज इक्वल टू काय होणार? बी अपॉन एच होणार ना, बरोबर का? फ्रॉम दिस पॉइंट बी इज म्यू इज इक्वल टू काय होणार? बी अपॉन एच होणार ना. गुड. तर त्यावेळी काय असते? म्यू झिरो म्हणजे काय? पण ते कशासाठी आहे बघा?
फॉर द पर्पज ऑफ एअर, व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. मध्ये एअर मध्ये असू शकेल. व्हॅक्यूम म्हणजे काय असतं? व्हॅक्यूम 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 म्हणजे काय? व्हॅक्यूम म्हणजे व्हॅक्यूम इज अ प्लेस वेअर एअर इज नॉट अवेलेबल. समजते? जिथं एअर नाही आहे, हवा नाही आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? व्हॅक्यूम असं म्हणू शकतो. त्या कंडिशनला आपलं जे परमॅबिलिटी असणार आहे त्याला आपण कशा पद्धतीने इंडिकेट करतो? म्यू झिरो ने इंडिकेट करतो. आणि त्याचं फॉर्म्युला काय आहे? बी अपॉन एच आहे. द परमॅबिलिटी ऑफ द एअर ऑर व्हॅक्यूम इज रिप्रेझेंटेड बाय म्यू झिरो. म्हणजेच काय? आपण म्यू झिरो न काय करू शकतो? परमॅबिलिटी ऑफ एअर ऑर व्हॅक्यूम कशा पद्धतीनं कशानं आपण डिनोट करतो? म्यू झिरो न आपण डिनोट करतो, विच इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷. दिस इज कॉन्स्टंट. ओके. इन एनी प्रॉब्लेम किंवा जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये जर विचारलं तर म्यू झिरोची व्हॅल्यू काय असते? तर म्यू झिरोची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते 4 पाय इंटू 10⁻⁷. इथं ते इंडिकेट केलेलं आहे बघा. 4 pi into 10⁻⁷. द परमॅबिलिटी ऑफ एअर ऑर व्हॅक्यूम इज व्हेरी पुअर. म्हणजे त्याची परमॅबिलिटी जी असते ती एकदम पुअर असते. म्यू झिरो रिप्रेझेंट्स द मॅग्नेटिक परमॅबिलिटी. इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. ही जी म्यू झिरोचं तुम्हाला इथं फॉर्म्युला सुद्धा दिसेल. म्यू झिरो इज इक्वल टू काय असतं? बी झिरो अपॉन एच झिरो. आता बी झिरो म्हणजे काय? बी झिरो म्हणजे काय? डेन्सिटी. बरोबर का? बी कशाला रिप्रेझेंट करतो? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीला. बरोबर. पण बी झिरो गेलाय म्हणजेच काय असणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन एअर ऑर व्हॅक्यूम. आणि एच झिरो म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इन एअर ऑर व्हॅक्यूम. आणि त्याचं जे व्हॅल्यू असतं ते कायम काय असतं? कॉन्स्टंट असतं. 4 पाय इंटू 10⁻⁷ h/m. ओके. समजलं? गुड. नेक्स्ट बघा, ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी. अनदर पॉइंट इज देअर अकॉर्डिंग टू द परमॅबिलिटी. परमॅबिलिटीचे दोन पॉइंट आहेत इथं बघा. एक आपण परमॅबिलिटी बघितलेलं. त्या परमॅबिलिटीमध्ये ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटी असे दोन पॉइंट असतात. ओके. त्यातील प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे, मी प्रॉब्लेम तुम्हाला नंतर सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे ह्याला म्यू झिरो ने इंडिकेट करतात, पण इथं म्यू असं दिलेलं आहे. त्याला म्यू झिरो ने इंडिकेट करत असतं ऍब्सोल्यूट परमॅबिलिटीला. मी तुम्हाला ते नंतर कन्वे करतो मेसेज. परमॅबिलिटी म्हणजे काय बघा? ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी एकदम सिंपल आहे दोन्ही पण डेफिनेशन. द परमॅबिलिटी ऑफ मटेरियल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच बी, सॉरी म्हणजे बी divided by in the particular medium other than air or vacuum to the magnetic field intensity H which is produced. The flux density is defined as absolute permeability. म्हणजेच काय? याचा रेशिओ बी बाय एच चा रेशिओ. पण बी कसा असायला पाहिजे? बी कुठं असायला पाहिजे? द परमॅबिलिटी ऑफ मटेरियल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ फ्लक्स डेन्सिटी बी इन द पर्टिक्युलर मीडियम अदर दॅन एअर ऑर व्हॅक्यूम. म्हणजेच काय? ज्यावेळी आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मेजर करत असतो त्यावेळी ते एअर किंवा व्हॅक्यूमला सोडून कोणत्याही पद्धतीच्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये ते काय असायला पाहिजे? प्रेझेंट असायला पाहिजे. डिवायडेड बाय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. त्याला आपण काय म्हणू शकतो? ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी म्हणू शकतो, ज्याला म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच अशा पद्धतीने आपण त्याला मेजर करतो. सगळ्याचं फॉर्म्युला हे एकच असतं. आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटी काय असणार आहे बघा? हे झालं ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी. आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटी, द रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ मटेरियल इज द रेशिओ ऑफ परमॅबिलिटी ऑफ एनी पर्टिक्युलर मीडियम टू द परमॅबिलिटी ऑफ एअर ऑर व्हॅक्यूम. म्हणजेच काय? ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी मध्ये जे आपण मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी म्हणजे बी मेजर केलं तर ते कोणत्याही मीडियम मध्ये चालतं. इन द पर्टिक्युलर मीडियम, कोणत्याही मीडियम मध्ये चालतं अदर दॅन एअर ऑर व्हॅक्यूम. फक्त ते आपण मेजर कुठे नाही करायला पाहिजे? एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये मेजर करायला नाही पाहिजे. पण रिलेटिव्ह परमॅबिलिटी मध्ये पर्टिक्युलर मीडियम मध्ये त्याला मेजर करायचं नाही, एअर आणि व्हॅक्यूम मध्ये त्याला मेजर करायचं आणि डिवायडेड बाय एच करायचं. त्यावेळी आपल्याला काय भेटतं? रिलेटिव्ह परमॅबिलिटी मध्ये. आणि ज्यावेळी अदर व्हॅक्यूम म्हणजे एअर ऑर व्हॅक्यूम सोडून जर तुम्ही लिक्विड मध्ये ह्याला मेजर केला तर ते काय झालं? ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी तुम्ही तिथं फाइंड आउट करता. आणि एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये जर तुम्ही फाइंड आउट केला तर तिथं तुम्हाला काय भेटतं? रिलेटिव्ह परमॅबिलिटी भेटत असते. समजलं? ओके, गुड. हिअर वी आर गोइंग टू स्टॉप. 11 वाजत आले. तुमचे नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होणार आहे आणि आपण इथं आता थांबणार आहे. ओके. ओके, थोडं समजलं ना काही? ओके. त्याच्या पुढेही आपण भरपूर सारे इंटरेस्टिंग पॉइंट बघणार आहे. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही बघत असता रोज, पण त्याचं
बेसिक जे असतं ते तुम्हाला माहित नसतं. जसं की मॅग्नेटचा आज आपण बघितलं, अशा पद्धतीचे भरपूर सारे पॉईंट आपण पुढे पण बघणार आहे. तुम्ही व्यवस्थित लेक्चर अटेंड करत चला. ओके. गुड. थँक्यू. 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 ओएमएस समझ में आया क्या? ओएमएस स्टूडेंट. ओके, यू कैन लीव नाउ. समझ में आया ना कुमार सिंह? ओके, प्रेजेंट रहते रहो. लीव द क्लास.